थंडीचे दिवस म्हटले की सर्दी खोकला हा आलाच. त्यामुळे थंडीच्या दिवसात आले पाक किंवा ही अशी आल्याची गोळी अवश्य करायलाच हवी. त्यासाठी मी इथे आलं घेतलं आहे आणि ओली हळद घेतली. आलं तर औषधी असतंच, पण त्यासोबत ओली हळदही अतिशय औषधी असल्यामुळे शक्य असल्यास नक्की घाला. साधारण 15-20 मिनिटं हे आलं आणि ओली हळद मी पाण्यामध्ये ठेवली आहे, म्हणजे त्यावरील माती बऱ्यापैकी निघून जाते. इथे आलं आणि ओली हळद मी किसून घेतली आणि जेवढा आल्याचा किस आहे त्याच्या दुप्पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ घेतला आहे, त्यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे, किसून घेतलेली ओली हळद घालायची आणि सगळं छान एकजीव होईस्तोवर फिरवून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये हे मिश्रण मी काढून घेतलं आहे. अगदी मंद आचेवर सतत हलवत या मिश्रणाचा छान गोळा होईस्तोवर हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. मिश्रणाचा रंग हलकासा बदलला आहे आणि आधीपेक्षा मिश्रण थोडंसं घट्टसर वाटू लागलं आहे. आता यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. पुन्हा सतत हलवत राहायचं आहे. आता साधारण 8-1 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण बघा थोडंसं फेसाळल्यासारखं दिसतं आहे. याचा अर्थ आपला पाक आता बऱ्यापैकी होत आलेला आहे. आता आणखी 1 मिनिट सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे. हे बघा, चमच्याला लागलेल्या थोड्याशा मिश्रणाची मी अशी गोळी करून बघितली तर त्याची अगदी व्यवस्थित गोळी होते, म्हणजे आपला पाक अगदी योग्य झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण हलकंसं गार झालं आहे. आता याच्या गोळ्या करूयात. या अशा लहान लहान गोळ्या करायच्या. आलं हे उष्णवर्धक असल्यामुळे थंडीच्या दिवसात आल्याचं सेवन आपण करायलाच हवं. ही गोळी सर्दी खोकल्यासाठी तर उत्तम आहेच, पण या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणूनही या गोळीचं सेवन आपण करायलाच हवं. सगळ्या गोळ्या या अशाच करून घ्यायच्या. बघा, सगळ्या गोळ्या मी इथे करून घेतल्या. या गोळ्या अशा हवाबंद डब्यात भरून ठेवल्या की आठवडाभर छान टिकतात. ही अशी आल्याची गोळी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.